नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत लॅब असिस्टंटसाठी काय डिटेल सिलेबस असणार आहे आणि त्याची कोणती योग्य स्ट्रॅटेजी पाहिजे जेणेकरून तुमच्या पहिल्या प्रयत्नामध्ये ही एक्झाम क्लिअर होईल। चला बघूयात। त्याआधी आपल्या अकॅडमीमध्ये लॅब असिस्टंटच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत। टेक्निकल सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये कव्हर केले जातील आणि जे काही आपण शिकवणार आहोत ते एकदम अपडेटेड नवीन सिलेबस सोबत असणार आहे। तर हे आपल्या बॅचेसच्या फीचर्स असणार आहेत, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातील। जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही दिल्या गेलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता। इथे बघताय जी काही इलिजिबिलिटी आहे लॅब असिस्टंट एक्झाम देण्यासाठी तुमची इलिजिबिलिटी काय आहे। एकतर तुमचं 12th मधले तुम्ही पीसीबी मधून तुमचं 12th कंप्लीट केलेलं पाहिजे। त्याचबरोबर डीएमएलटी हे तुमचं झालेलं असू शकतं किंवा बीएससी इन एमएलटी हे प्रेफर्ड आहे। या तिन्हीपैकी तुमचं क्वालिफिकेशन कोणतंही असेल तरी तुम्ही ही लॅब असिस्टंटची एक्झाम देऊ शकता। त्याचबरोबर नॉलेज ऑफ लॅबोरेटरी प्रोसिजर तुम्हाला हवंय आणि जर कॉम्प्युटर नॉलेज प्रेफर्ड या गेसेसमध्ये असू शकतं। इथे बघताय कोर सब्जेक्ट जे काही दोन पार्ट मध्ये ही एक्झाम होणार आहे। पार्ट ए मध्ये असणार आहे तुमचा टेक्निकल सब्जेक्ट आणि पार्ट बी मध्ये असणार तुमचा जनरल स्टडीज। इथे आपण पाहतोय पार्ट ए मध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे। एकतर बेसिक लॅबोरेटरी टेक्निक्स तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी, त्याच्याबद्दल माहिती जास्त हवी आहे। यूज ऑफ मायक्रोस्कोप, मेजरमेंट्स अँड युनिट, ग्लासवेअर ह्या सर्व गोष्टी। त्याचबरोबर जे काही क्लिनिकल पॅथॉलॉजी मध्ये आहे ब्लड कलेक्शनच्या मेथड्स तुम्हाला माहिती पाहिजे। युरिन एक्झामिनेशन आणि स्टूल एक्झामिनेशन याच्यामध्ये कव्हर केलंय। हिमॅटोलॉजी म्हणजे ब्लडचा तुम्हाला जो स्टडी आहे तो माहिती पाहिजे। आरबीसी, डब्ल्यूबीसी काउंट, हिमॅटोग्लोबिन एस्टिमेशन आणि ब्लड ग्रुपिंग हे माहिती हवं इथे। त्याच्यातला पुढचा पार्ट बघताय फोर्थ पार्ट आहे मायक्रोबायोलॉजी। जे काही स्टरिलायझेशन टेक्निक्स आहेत लॅब मध्ये ज्या वापरलेल्या गोष्टी असतात, मेथड्स असतात, याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी, जसे की स्टरिलायझेशन मेथड, कल्चर मीडिया आणि बॅक्टेरिया आणि व्हायरसेस हे कसे तुम्हाला कल्चर करायचे आहेत। बायोकेमिस्ट्रीच्या टेस्ट बघा, ब्लड शुगर टेस्ट आहे, लिव्हर अँड किडनी फंक्शन टेस्ट आहेत आणि नॉर्मल व्हॅल्यूज, याच्या एक स्टँडर्ड नॉर्मल व्हॅल्यूज काय असतात हे तुम्हाला माहिती हवं इथे। आणि लॅब सेफ्टी मेथड्स आणि वेस्ट मॅनेजमेंट हे तुम्हाला माहिती हवं। आणि जो पार्ट बी असेल, पार्ट बी त्याच्यामध्ये काय कव्हर केलं जात आहे, जनरल नॉलेज, इंडिया आणि महाराष्ट्र, करंट अफेअर्स। जर ज्या पीसीएमसीच्या ज्या पोस्ट आलेल्या आहेत त्याच्यामध्ये लॅब असिस्टंटच्या पण जागा आहेत, जर त्याच्यासाठी तुम्ही स्पेसिफिकली करत असाल तर तुम्हाला काही प्रमाणामध्ये मराठीचं नॉलेज असायला हवं। इथे करंट अफेअर्स आहेत, जनरल सायन्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये काही टॉपिक्स असतील जसे की पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस अँड टाइम अँड वर्क हे काही टॉपिक्स इथे सिलेक्ट केलेले ते असू शकतात। रिझनिंग मध्ये बघताय जे सिरीज आहेत, ब्लड रिलेशन, कोडिंग, डी कोडिंग, डिरेक्शन ह्या सर्व गोष्टी असतील। त्याचबरोबर जर महाराष्ट्राच्या सीमित तुम्ही जर एक्झाम देणार असाल लॅब असिस्टंटच्या, जसं की पीसीएमसीची जी भरती येते त्याच्यामध्ये जर तुम्हाला हे एक्झाम द्यायची असेल ती, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर हे माहीत असायला हवं। इथे मी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी सांगते तुम्हाला। एक तर एक्झाम पॅटर्न समजून घ्या, कोणत्या सेक्शनला किती मार्क्स येत आहेत आणि कोणता इम्पॉर्टंट एरिया आहे हा तुम्हाला समजून घेणं इथं गरजेचं आहे। त्याचबरोबर पीवायक्यूज तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालाइज करायचे, कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहेत हे तुम्हाला समजून जाईल। त्याच्यानंतर बेसिक कॉन्सेप्ट ज्या आहेत तुमच्या त्या क्लिअर असायला हव्या, जसं की हिमॅटोलॉजी मधल्या मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री मधल्या बेसिक कॉन्सेप्ट हे तुम्हाला माहिती असायला हव्या। याच्या तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत। नोट्स बनवल्यानंतर तुमचं ते कॉन्टेंट कमी होईल, एक जे बल्क असणार आहे ते छोट्या प्रमाणात होईल आणि रिव्हिजन मध्ये तुम्हाला याची मदत होणार आहे। डेली प्रॅक्टिस जे काय तुम्हाला एमसीक्यूज कव्हर करायचे आहेत, याच्यामध्ये डेली तुम्हाला 50 हे सॉल्व्ह करायचे आहेत। एकदा तुम्ही तुमचा सिलेबस कव्हर करा आणि त्याच्यानंतर डेली तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। इथे करंट अफेअर्स तुम्हाला करेक्ट जर रोज तुम्हाला न्यूजपेपर वाचता आला तर ते एकदम बेटर राहील तुमचं करंट अफेअर्स करायला। आणि वीकली मॉक टेस्ट, जे काही मॉक टेस्ट असतील 100 क्वेश्चनच्या त्या तुम्हाला वीकली करायच्या आहेत इथे, ठीक आहे। जर तुम्ही 60 डेजची स्ट्रॅटेजी बनवत असाल, जर 60 दिवसामध्ये तुमचा सिलेबस आणि तुमचं रिव्हिजन कव्हर करायचं असेल तर 30 दिवसांमध्ये तुमचा सिलेबस कव्हर होणं इथे गरजेचं आहे आणि पुढचे 3 दिवस जो काही वीक एरिया आहे तो तुम्हाला रिवाइज करायचा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे। त्याच्यानंतर
आपल्या अकॅडमीमध्ये आपण नवीन बॅचेस सुरू केलेले आहेत. जर तुम्ही या एक्झामला टार्गेट करत असाल तर तुम्ही या बॅचेसमध्ये एनरोल करू शकतात आणि तुमचं होलिस्टिक प्रिपरेशन करून घेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.